किती दिवस म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हातून मातून चाललेल्या. सोलापूरकर कुठे? सोलापूरकर कुठे? जो महाराजांची उघड उघड एवढी बदनामी करतोय, म्हणजे गद्दाराचा अपमान तुम्हाला सहन होते, त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता, त्याला 2-2 समन्स पाठवताय. सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत. तुम्हाला अधिकार काय कामरावरती कारवाई करण्याचा? म्हणजे तुम्ही कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श? छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा? खंडोजी खोपड्याचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार, आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस घेणार. हे जे काही ढोंग आहे ना, हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेलं हे अस्वस्थ सरकार आहे. त्यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण कधी खेचेल, कोणाचे लागेबांधे कोणाची आहेत, नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली, या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये. त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्लाय मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नागपूरमध्ये जातीय दंगलकारी. खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच